प्रश्न क्रमांक 106 खालील आकृतीचे एकूण क्षेत्रफळ काढा असं म्हटलेलं आहे। ही जी आकृती दिसते आहे या आकृतीमध्ये आपल्याला सगळे रेक्टँगल असं दिसत आहेत, रेक्टँगल तयार होऊ शकतात असं दिसत आहे। हे सुद्धा इथे डिस्टन्स दिलेला आहे 9, ही पूर्ण लेंथ सुद्धा इथे दिलेली आहे। आणि या प्रकारे जर आपण यांना रेक्टँगलच्या स्वरूपात केलं तयार झाले तर हे बघा, हे वरती 3 रेक्टँगल तयार होतात। तसंच खाली हा एक आपला दोघी साईड सारख्या आहे त्याच्या, म्हणजे याचा अर्थ लगतच्या साईडच्या सारख्या असतील तर हा चौरस बनतो आहे। त्यानंतर या ठिकाणी हा सुद्धा आपला रेक्टँगल आयत बनतो आहे आणि हे 3 यांनी दिलेलं आहे, हे 3 तर ऑफकोर्स हे जे आहे ते 6 येणार आहे। हे टोटल 9 आहे दिलेलं आणि हे 6 हे 3 येईल, म्हणजे या प्रकारे आपण काढू शकतो। आणि शिवाय इथे हे 2 आहे म्हणजे हे 2 येईल, हे 2 येईल, हे 2 येईल आणि या सगळ्यांची बेरीज 10 येते, म्हणून त्याची समोरची साईड सुद्धा जी आहे त्याची बेरीज 10 असणार आहे। म्हणजेच ही सुद्धा लेंथ जी आहे ती मिळणार आहे, कारण रेक्टँगलच्या समोर साईडची लेंथ जी आहे ती सारखी असते। त्यानुसार हे सगळ्यांच्या लेंथ एकदा मिळाल्या की आपल्याला एकूण आकृतीचे क्षेत्रफळ जे आहे, दिलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ ते सहज मिळेल। जसं की बघा, सुरुवातीला हा जो 3 त्रिकोण आहेत, 3 रेक्टँगल आहेत त्यांचे आपण क्षेत्रफळ काढून घेऊयात। 3 गुणिले एकाचं क्षेत्रफळ काय येणार, कारण इथे ही लेंथ 6 दिली आहे। या रेक्टँगलची एक लांबी 6 आहे, रुंदी 6 म्हणजे 6 दुने 12, लांबी गुणिले रुंदी अधिक नंतर हा मोठा रेक्टँगल तयार झालेला दिसतोय ज्याचा लेंथ म्हणजेच लांबी 10 आहे, 10 गुणिले त्याची रुंदी 3 आहे आणि अधिक हा छोटा चौकोन दिसतोय चौरस, त्याचा 2 गुणिले 2 किंवा 2चा वर्ग असं आपण काढू शकतो। याला सोपं करा, 6 दुने 12, 12 त्रिक 36 अधिक 10 त्रिक 30 आणि 2 दुने 4, या सगळ्यांची बेरीज केली 36 अधिक 30 66 अधिक 4 70, म्हणजे आपल्याला टोटल 70 चौरस एकक एवढं जे आहे ते त्याचं क्षेत्रफळ मिळतं आहे। आणि हा आपला पर्याय क्रमांक 2 जो आहे तो अचूक पर्याय आहे।